नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आहेत एसटी डेपोचे कंडक्टर विजय सुतार। सध्याच दुट्टीहून आले ती, भाजीपाला घेऊन घरला निघाले ती। आणि कुठला पिक्चर बघून आला तुम्ही? मुंजा बघून आले ती। मुंजा गंजा झाला काय घेऊन आलाय खांद्यावर? आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे असं, तर आपल्या गाडीसाठी आणखी एक नवीन पार्ट आलेला आहे, तो म्हणजे गाडीचा टायर हगर। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे चिक्कुल जो पाठीमागनं गाडी उडतो तो थांबवण्यासाठी तो कामाला येतो। आणि गेली 2-3 वर्ष अनुभव घेतलेलाच आहे आपण आपल्या गाडी संग की किती चिक्कुल उडतो आणि काय अवस्था होती पावसाळ्यात गाडी चालवणं। तर कालपासून पाऊस चालू झालेला आहे आपल्या भागात। म्हटलं वस्तू मागवली पाहिजे, जराशी महाग आहे, 2400 रुपयाला मिळती ही। आपल्याला थोडासा डिस्काउंट करून 2,2200च्या आसपास मिळालेले आहे। तर तो बसवून घेऊया। त्याची एक छोटीशी क्लिप येते, ती गाडीला अटॅच करायची असती आपल्या पाठीमागच्या टायराच्या आतल्या नटात डायरेक्ट, ती साईडला बाहेर कुठं बसत नाही। दुसरं एक सॅम्पल पण मी मागच्या वेळी मागवलं होतं, पण ती थोडंसं हलकं वाटतं, त्यामुळे मी काय त्याच्याकडे गेलो नाही। तर हा गार्ड तुम्हाला दाखवतो काय क्वालिटीज आहे, तो आधी बघून घ्या। हा अशा प्रकारचा बॉक्स आलेला आहे त्याच्यासोबत, आणि ह्याच्या आतमध्ये प्लास्टिक पिशवीत टायरवरचा काऊल आलेला आहे। आणि हे त्याचं फिटिंग आहे, त्याचं फिटिंग आहे BMW, हे त्याचे नट। आणि ही जी क्लिप मी म्हणत होतो जी टायर संग असती आपल्या, ही क्लिप आहे। आणि स्पेशली BMW ब्रँडिंगचं आलेलं आहे। आपले 310R आणि 310GS ला फिटिंग होणार आहे हे गार्ड आहे। तसं वजनाला बघायला गेलं तर CNC कटिंगमध्ये आणि मजबूत हेवी, जवळपास 1 किलोच्या आसपास वजन असेल। आणि हा त्याचा आहे काऊल, एकदम हेवी मटेरियलमध्ये, हेवी फायबर आहे, शक्यतो ब्रेक जाणार नाही। आता ही दाबतोय पण ही बेंड विना झाले, एकदम मजबूत आहे, बेस्ट क्वालिटी। ते बघा, आम्ही गुंडाकडे म्हणता म्हणता आवीकडे आलेलो आहे। आणि इथं नट आवळायचं चालू आहे, हँडल नाही, जुगाडाशिवाय धंदा नाही आमचा कुठला। तर ही क्लिप इथं बसवून झालेली आहे आपली, ते आता आवळायचं चालू आहे। तर ह्याला अटॅच होऊन इथं टायर हगर बसते, ते आता आहे आपलं दुकानात, जाऊन लावूया आधी। हे आता टाईट होईपर्यंत जरा डोलत राहणार आहे। अजून लय आहे मित्रांनो। टायरच्या नटाला क्लॅम्प जोडून झालेला आहे। तर आता इथं जे मडगाडचे जे सुट्ट पार्ट आहेत, मडगाडचा काऊल आणि ती आडवी पट्टी आलेली BMW ब्रँडिंगची, ती जोडून घेऊया आणि तशीच डायरेक्ट गाडीच्या टायरला जोडायची। तर हे असे ह्याचे 2 वेगवेगळे पार्ट आहेत, हे आपल्याला इथं जोडायचे, ते असेंबल करून घेऊया अगोदर। मित्रांनो, टायरला क्लिप बसवून झालेलं आहे आणि इथं मडगार्ड पण जोडून झालेला आहे। आता पटकन तुम्हाला हा टायरला जोडून दाखवतो आणि गाडीचा लुक कसा येतो ते पण दाखवतो।